हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती. एम एस सेट 2025साठी आपण प्रिपेअर करतो आहे. ह्याआधी आपण टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापन जे मागील 5 वर्षाचे PYQ आपण बघितले. इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही लँग्वेजेसमध्ये आपण PYQ जे आहे ते सॉल्व केलेले आहे. मागील वर्षाचे जे प्रश्नोत्तरे आहेत ती आपण सॉल्व केलेले आहेत आणि त्यानंतर आपण लॉजिकल रिझनिंग सुरू केली होती. यातही आपण मागील 5 वर्षाचे लॉजिकल रिझनिंगचे PYQ बघणार आहोत. तर ह्यापूर्वी आपण 2019चे लॉजिकल रिझनिंगचे म्हणजेच तार्किक तर्क ह्या युनिटचे आपण PYQ बघितलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत 2021चे PYQ. त्यामध्ये असणार आहे लॉजिकल रिझनिंगमध्ये लेटर सिरीज, लॉजिकल ऑर्डर आणि व्हेन डायग्राम. ओके, तर हे सगळे आपण PYQ आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे महत्त्वाचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जे आहे चांगले इन्साइट्स मिळतील, तुमची चांगली प्रिपरेशन होईल. क्वेश्चन कसे सॉल्व करायचे, कसा अप्रोच करायचा आहे क्वेश्चनला ते तुम्हाला कळेल. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ओके, तर स्टार्ट करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला सप्टेंबर 2021च्या पेपरमधले हे सगळे क्वेश्चन आहेत आजचे जे मी आणलेले आहेत. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मीनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट ऑर्डर. ओके, लॉजिकल ऑर्डरचा हा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला पॉवर्टी, पॉप्युलेशन, डेथ, अनएम्प्लॉयमेंट अँड डिसीज. ओके, मराठीत क्वेश्चन बघा. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शवणाऱ्या पद्धतीने मांडा. ओके, हे जे लॉजिकल ऑर्डरचे क्वेश्चन्स आहेत थोडं लक्ष देऊन जर आपण केले, थोडं कॉमन सेन्स यूज केलं तर आपले ते जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम करेक्टली आपले आन्सर बरोबर होतात. ओके, तर थोडंसं लॉजिक लावण्याची गरज आहे ह्यात. इझिली हे क्वेश्चन जे आहेत ते आपले सॉल्व्ह होतात. ओके, तर इथे ऑप्शन्स दिलेले आहेत दारिद्र्य, लोकसंख्या, त्याच्यानंतर मृत्यू, बेरोजगारी आणि आजार. ओके, तर आपण इथे जर ऑप्शन्स बघितले तर हा जो ऑप्शन आहे डेथ म्हणजेच मृत्यू, हा जो ऑप्शन आहे तो आपला लास्टला येणार आहे. हे एवढे ऑप्शन रीड केल्यानंतर एवढं तर आपल्याला कळतंय की हा जो डेथ ऑप्शन आहे तो लास्टला येणार आहे. तर इथे सगळ्या ऑप्शन्समध्ये बघा 3 जो आहे तो लास्टला आलेला आहे. ओके, हे तर आपलं कन्फर्म झालं. त्याच्यानंतर पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटचा आपण विचार करूया. ओके, पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटचा विचार केला तर अनएम्प्लॉयमेंट आल्यामुळं पॉवर्टी येईल, म्हणजे 4 आधी येईल आणि 1 नंतर येईल. हे तर कन्फर्म झालं आणि 3 ऑप्शन आपला एंडला आहे. ओके, आता अनएम्प्लॉयमेंट कशामुळे येऊ शकतं तर पॉप्युलेशन वाढल्यामुळं, म्हणजेच लोकसंख्या वाढल्यामुळं पॉप्युलेशन म्हणजेच बेरोजगारी आहे येऊ शकते. ओके, तर सेकंड ऑप्शन आपला फर्स्टला येईल, म्हणजे पॉप्युलेशन वाढल्यामुळं अनएम्प्लॉयमेंट वाढलं, अनएम्प्लॉयमेंट वाढल्यामुळं पॉवर्टी वाढली, पॉवर्टी वाढल्यामुळं डिसीजेस वाढले आणि डिसीजेस झाल्यामुळं लोकांची डेथ झाली. सो 2, 4, 1, 5, 3 असा जो आहे आपला ऑर्डर आला पाहिजे आणि असा ऑर्डर आपल्याला बी ऑप्शनमध्ये दिसतोय. इथे बी ऑप्शनमध्ये दिसतोय, म्हणजे पहिला जो आहे लोकसंख्या वाढल्यामुळं बेरोजगारी वाढली, बेरोजगारी वाढल्यामुळं दारिद्र्य आलं, दारिद्र्य आल्यामुळं आजार वाढले आणि आजारामुळं मृत्यू वाढले. ओके, तर ऑप्शन नंबर 2 हा एकदम लॉजिकली करेक्ट बसतोय. लेट्स सी व्हॉट इज द आन्सर. ओके, सो बी ऑप्शन हाच करेक्ट ऑप्शन आहे. ओके, तर असं लॉजिकली तुम्हाला थोडंसं थिंकिंग करून जे क्वेश्चन्स आहेत ते केअरफुली रीड करायचे आणि असे क्वेश्चन जे आहे ते तुमचे इझिली सॉल्व्ह होऊन जातील. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ QTXL in a code means OPTG, then in the same code what does GKNS would mean. ओके, तर आपल्याला इथं काय दिलं आहे QTXL दिलेला आहे. हा जो कोड आहे हा OPTG असा रिप्रेझेंट केला जातो, तर GKNS हा कसा रिप्रेझेंट केला जाईल. तर फटाफट आपण इथे ABCD लिहून घेऊया. ओके,
ओके. सो क्यू हा ओने रिप्रेझेंट होते, राईट. क्यू हा ओने रिप्रेझेंट होते, म्हणजे इथे आहे क्यू आणि ह्याचा एक सोडला तर मागे बॅकवर्ड जायचं आहे आणि एक सोडून ओ ह्याला असाइन केलेला आहे, राईट. ओ असाइन केलेला आहे. त्याच्यानंतर टीला पी असाइन केलं आहे. टी इथे आहे. टीला पी म्हणजे 1 2 3 सोडून फोर्थ जो लेटर आहे तो असाइन केलेला आहे. इथं फोर्थ लेटर असाइन केलेला आहे आणि इथं एक लेटर सोडून असाइन केलेला आहे, दुसरा लेटर असाइन केलेला आहे. ओके, म्हणजे दुसरा लेटर असाइन केलेला आहे आणि इथं फोर्थ लेटर असाइन केलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सला टी असाइन केलेलं आहे, म्हणजे इथं एक्स आहे ते 1 2 3 आणि फोर्थ. इथं फोर्थ लेटर असाइन केलेलं आहे आणि एलला जी. एल कुठे आहे? एल 1 2 3 4 आणि 5. तर इथं फिफ्थ लेटर इथं असाइन केलं आहे. तर आपला हा जो क्रम हा असाच आला पाहिजे. जीला आता सेकंड लेटर, जीला एक लेटर सोडून एक बॅकवर्ड लेटर, म्हणजे इथं ई येणार आहे. दिस इज कन्फर्म. ई कन्फर्म झाला. ई कन्फर्म झाला तर ईवाले ऑप्शन आपण ठेवूया, एफवाला ऑप्शन जो आहे तो कॅन्सल करून टाकूया. त्याच्यानंतर के, दुसऱ्या लेटरला म्हणजे टीला पी असाइन केला होता. टी इथं आहे 1 2 3 फोर्थ लेटर असाइन केला होता. तर केला पण आपण फोर्थ लेटर बॅकवर्ड जाऊन फोर्थ लेटर असाइन करू, म्हणजे इथं आहे के 1 2 3 4, म्हणजे इथं येणार आहे जी. ओके, इथं येणार आहे जी आणि एनला पण फोर्थ लेटर असाइन करायचं आहे. ओके, एन इथे आहे. एनला फोर्थ लेटर 1 2 3 आणि 4, म्हणजे इथं येणार आहे जे आणि एसला फिफ्थ लेटर, एसला 1 2 3 4 5, म्हणजे इथे येणार आहे एन. ओके, ई जी जे एन. ओके, तर इथे ई जी जे एन असा ऑप्शन आपल्याला एकाही ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे. सी नंबरचा ऑप्शन आहे, बट इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. सो हा क्वेश्चन जो आहे तो ड्रॉप झाला होता. ओके, ड्रॉप क्वेश्चन आहे हा. ह्याचे मार्क्स जे आहे ते सगळ्यांनाच मिळाले होते. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली होती, तर ह्याचं आन्सर आहे ई जी जे एन. ओके, इथे जो एच होता इथे जी असायला पाहिजे, तर ह्याचा आन्सर ई जी जे एन अशी ही सिरीज असणार आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला by drinking Bonvita with water gives energy, by drinking Complan with water gives energy, by drinking milk with water gives energy, therefore by drinking water one gets energy. This is an example of. ओके, तर इथं काय म्हणतात की बोनविटा पाण्याबरोबर पिल्यावर शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते. हे कशाचे उदाहरण आहे? ॲक्च्युली इथं बोनविटा पाण्यात घातला, ते पिल्यानंतर बोनविटामुळं शक्ती आली आहे. कॉम्प्लॅन पाण्यात कॉम्प्लॅन दुधासोबत घेतलं इथं, राईट, सॉरी, पाण्यासोबत घेतलं. कॉम्प्लॅन पाण्यासोबत पिल्यावर कॉम्प्लॅनमुळं शक्ती आली आहे. तर हे असं कन्क्ल्युजन काढतात आहे इथे की पाणी पिल्यामुळं शक्ती येते. बट हे जे कन्क्ल्युजन त्यांनी काढलेलं आहे हे फॉल्स कन्क्ल्युजन आहे. ॲक्च्युली एनर्जी कशामुळे येते? एनर्जी तर हे जे आहेत बोनविटा, त्याच्यानंतर कॉम्प्लॅन, हे सगळं पिल्यानंतर पाण्यासोबत त्याच्यामुळे एनर्जी येते. पण इथं कन्क्ल्युजन काय काढलं आहे की नुसतं पाणी पिल्यामुळं एनर्जी येते. तर हे फॉल्स कन्क्ल्युजन आहे आणि असं जेव्हा आपण करतो ते काय असतं? फॅलसी असतं. ओके, हे असं फॅलसीमध्ये होत असतं. ओके, तर ह्याचा आन्सर असणार आहे हेतवाभास. इंग्लिशमध्ये इथं असणार आहे फॅलसी. इथे मी इथं हे पण दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जेव्हा आपण हे बघा इथे दिलेले फॅलसी ऑफ फॉल्स कॉज. ओके, तर पाण्यामध्ये जे आहेत बोनविटा, कॉम्प्लॅन आणि मिल्क मिक्स केल्यानंतर त्या वस्तूंमुळे जी आहे ती एनर्जी मिळालेली आहे. पण इथं कन्क्ल्युजन काढलेलं आहे की ड्रिंकिंग वॉटर म्हणजेच ड्रिंकिंग वॉटर पिल्याने, म्हणजे वॉटर पिल्याने, पाणी पिल्याने आपल्याला एनर्जी येते. तर हे जे आहे कन्क्ल्युजन ते अतिशय चुकीचं आहे आणि असे चुकीचे जेव्हा आपण निष्कर्ष काढतो किंवा आपण कन्क्ल्युजन चुकीचे काढतो ते कशात होत असतं? फॅलसी किंवा हेत्वाभासमध्ये असं होत असतं. जेव्हा
शब्दांची हेरफेर असते किंवा अर्थ चुकीचा काढला जातो किंवा कन्क्ल्युजन निष्कर्ष चुकीचं काढलं जातं, हे सगळं कशात होत असतं, फॅलसीमध्ये होत असतं, मराठीमध्ये हेत्वाभासमध्ये होत असतं. तर इथे तुमचे ॲड केलेलं आहे. ही फ्री PDF जी आहे तुम्हाला MS सेटवाले या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तर तुम्ही MS सेटवाले हे टेलिग्राम चॅनल सर्च करा टेलिग्रामवर, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलवेज प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देते. तिथे जाऊनही तुम्ही टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता आणि तिथे तुम्हाला ह्या सगळ्या फ्री PDFs मिळतील. ओके, वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज आर द व्हॅलिड कन्क्ल्युजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट गिवन बिलो. ओके, व्हॅलिड कन्क्ल्युजन फाइंड आउट करायचं आपल्याला. इथं ऑल बर्ड्स आर व्हाईट असे जे आपण वेन डायग्रामचे क्वेश्चन्स आहेत ते आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते लॉजिकल रिझनिंगच्या. ओके, हा क्वेश्चन तिथे आला होता. ओके, तर इथे काय म्हणतात आहे, ऑल बर्ड्स आर व्हाईट, म्हणजे हे बर्ड्स आहे आणि हे कसे आहेत, व्हाईट आहेत. ओके, ऑल बर्ड्स आर व्हाईट. आणि इथे म्हणले ऑल पॅरोट्स आर बर्ड्स. ओके, तर सगळे पॅरोट्स जे आहे ते कशात येणार आहे, बर्ड्सच्या ह्याच्यात येणार आहे. ओके, आपण इथे छान डायग्राम काढूया. हे ऑल पॅरोट्स जे आहेत ते बर्ड्सच्या अंडर इनसाइड येणार आहे आणि ऑल बर्ड्स जे आहेत ते कसे आहेत, व्हाईट आहेत. ओके ओके, तर कन्क्ल्युजन, फर्स्ट कन्क्ल्युजन आहे सम बर्ड्स आर व्हाईट. जेव्हा ऑल व्हाईट आहेत तर सम तर असणारच आहे, सगळेच व्हाईट आहे. ओके, हे कन्क्ल्युजन बरोबर आहे. सम पॅरोट्स आर व्हाईट, सम पॅरोट्स आर व्हाईट, हे पण कन्क्ल्युजन बरोबर आहे, कारण पॅरोट्स जे आहे ते इनसाइड लाय करते व्हाईटच्या, म्हणजे ज्या व्हाईटच्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या पॅरोटला पण लागू होणार आहे. सो सम पॅरोट्स आर व्हाईट, हेही बरोबर. आता इथं म्हणतात ते ऑल पॅरोट्स आर ग्रीन. ग्रीन असं कुठंही आपल्याला मेन्शन केलेलं नाही आहे इथे स्टेटमेंटमध्ये, सो हे कन्क्ल्युजन होणार आहे रॉंग. सम बर्ड्स आर नॉट व्हाईट, तर आपण जेव्हा अर्लियर व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं, तिथं आपण बघितलं होतं लॉजिकल रिझनिंगच्या व्हिडिओमध्ये, सम नॉट जेव्हा येतो तो ऑल आणि सम नॉट, जेव्हा ऑलमध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत आणि इथं कन्क्ल्युजन जर सम नॉटमध्ये दिलेलं आहे तर ते ऑलवेज रॉंग असतं. ओके, तर सम नॉटवालं जे आहे ते रॉंग होणार आहे आपलं कन्क्ल्युजन. तर 1 आणि 2 ओनली हे बरोबर आहेत. ओके, इथं 1 आणि 2 हे फक्त बरोबर आहेत. इथं निष्कर्ष 1 बरोबर आहे, काही पक्षी पांढरे आहेत, सर्व पक्षी पांढरे आहेत, तर काही पांढरे असणारच आहेत ऑब्व्हियसली. आणि निष्कर्ष 2 म्हणजे काही पोपट पांढरे आहेत, कारण पांढऱ्याच्या इनसाइड लाय करतात आहे पोपट, म्हणजे पोपटला पण जे पांढरेची जे प्रॉपर्टी आहे ती लागू होणार आहे. निष्कर्ष 3 सर्व पोपट हिरव्या आहे, हिरव्याचा इथं कुठंही उल्लेख केलेला नाही आहे, सो हे रॉंग आहे. आणि काही पक्षी पांढरे नाहीत, जेव्हा सर्व पक्षी पांढरे आहेत तर काही नाही, हे व्हॅलिड नसतं. ओके, सो 1 आणि 2 हे फक्त बरोबर ऑप्शन्स असणार आहेत. ओके ओके, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंग द 3 टर्म्स. ओके, 3 टर्म्स दिलेल्या आहे आणि व्हॅलिड वेन डायग्राम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इथे दिलेलं आहे ॲथलीट, वुमेन अँड मदर. ओके, तर विमेनच्या इनसाइड मदर येतील, हा पूर्ण विमेनचा सेट झाला. ओके, त्याच्या इनसाइड मदर येतील. ओके, आणि ॲथलीट म्हणजे सगळ्याच वुमन काही ॲथलीट नसतात. ओके, तर ॲथलीटचा हा एक वेगळा हे होईल आणि काही मदर ज्या आहेत त्या ॲथलीट असू शकतात. ओके, आपण बघतो ना काही स्त्रिया ज्या ॲथलीट असतात त्या मदरसुद्धा असतात, तर काही स्त्रिया आणि त्यातल्याही काही ज्या आया आहेत म्हणजे मदर्स आहेत त्या ॲथलीट असू शकतात. सो बी वाला डायग्राम हा एकदम करेक्ट डायग्राम आहे. ओके, आय होप तुम्हाला लेटर सिरीज वेन डायग्राम हे लक्षात येत असतील कसे सॉल्व करायचे आहेत. ओके, तुम्ही पण काही क्वेश्चन्स काढा, नेटवरनं काही क्वेश्चन्स काढा, त्याची प्रॅक्टिस करा, तर तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो ग्रॅज्युअली हळूहळू समजला जाईल आणि तुम्ही जे आहे ते पटापट क्वेश्चन जे आहे ते सॉल्व करू शकाल. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जे MS सेटसाठी प्रिपेअर करतात आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ